शारदे, जी ताई. काय ऐकू आलं का ग? नाही ताई, हा बाबाच्या गाडीचा पोंगा नाही. बाबाची गाडी नाही ग, कोकिळा गात होती. जीवाय एवढ्यात कशील कोकिळा? म्याने ऐकला नाही कशी, कोकिळा गायलाच हवी आता. स्प्रिंग तर केव्हाच आलाय. तर ही फुलं ना हळूहळू सगळी उमलली की इतका सुंदर गुच्छ दिसतो याचा. किती कचरा आहे बघ. असं काय स्वच्छ ठेवत जरा. हे बघ आता हे काय मी करायचं. हे बघ इथे गवत किती वाढलंय शारदे. अशी काय कर. आता मी घेऊ का हातात कात्री. शारदे, इथे मी परवा ती रोपटी आणून दिली ना लाल फुलांची, ती लाव ना इकडे. ह्याला कसं छान पाणी घातलंयस. हे बघ, हे वाळलेलं कापून टाक ग. शारदे, कोणाचा फोन आला होता का ग? नाही ताई. कुणाचंच नाही. नाही. हाय मॉम. हाय. आलोच 1-2 मिनिटात. अरे अरे, काय हा मुलगा बाबा, सतत घाई असते याला. शिरीष, ये रे खाली चहा घ्यायला, मी थांबले. ये रे. बाय मा. अरे चहा तर घेशील. अगं उशीर झालाय का आता. मी पण थांबले तुझ्यासाठी चहा घ्यायला. तू आज घरी कशी काय ग? हो रे बाबा, बसशील तर जरा. अगं नाही ग, आज अजिबात वेळ नाहीये. आधी एक तर फॅक्टरीत जायचंय, ट्रेड युनियनची मीटिंग आहे, त्याच्यानंतर एक पार्टी आहे. आज पण मी घरी जेवायला नाहीये. श्वास घ्यायला तरी वेळ मिळतो का रे तुला? स्टॉप वरिंग ममा, आय हॅव ग्रोन अप नाव. आय थिंक मॉम यू गेटिंग ओल्डर डे बाय डे अँड फॅटर टू. ममा तुला एवढा वेळ असतो तर तू हे युनियन लीडरचं काम का नाही ग बघत? का रे बाबा? मॉम, आय नो यू आर अ लेफ्टिस्ट, बट आय एम रँक कॅपिटलिस्ट. आज मी ज्यांच्याशी मीटिंग घ्यायला चाललोय
ते सगळे म्हणजे वेज युनियन्स वगैरेच्या रिव्हिजनसाठी ते सगळे ना आय टेल यू एक नंबरचे चोर आहेत सगळे. नाही म्हणजे तशी काही हरकत नाही चोर असायला पण, बट आय डोंट अंडरस्टँड व्हॉट्स द होल पॉइंट इन बिंग ऑनेस्ट यार. आय एम एन ऑनेस्ट रँक कॅपिटलिस्ट अँड आय रिस्पेक्ट एव्हरीवन हु इज ऑनेस्ट. बट हे सगळे ना आय टेल यू दिस होल लॉट करप्ट, डिसऑनेस्ट अँड डिस्गस्टिंग. मग मी काय म्हणतो, अगं तू का नाही हे लिडरशिपचं काम सांभाळत ग? आय थिंक द होल सिनारिओ विल चेंज. ऑफकोर्स अ पॉझिटिव्ह चेंज. तू का नाही असं करत? तू हसतेस माझ्याकडे बघून, बट आय एम डॅम सिरियस मा. आणि अगं अशा खूप चांगल्या संस्था आहेत ज्याच्यात तुझ्यासारख्या बायकाही काम करतात. रिअली थिंक अपॉन इट मॉम. आणि अगं तू त्या स्युडो रिव्होल्युशनरी मुवमेंट्समध्ये भाग घेतेस ना आणि त्या इन्सिपिड लिटररी करंट्समध्ये फसतेस, त्याच्यापेक्षा हे कितीतरी बेसिक आहे रिअली. चल मा, आता मी निघतो. मला आधीच उशीर झालाय. बाय, सी यू. आज मला यायला उशीर होईल. बाय. काय मुलगा आहे हा? ताई, अरे नागेश, अरे किती निरोप पाठवले मी तुला. तुझा फोन नंबर माहित नाही. शेवटी गेल्या आठवड्यात मीच येणार होते तुला भेटायला. नाही ताई, येणारच होतो पण आज उद्या करता करता आज उद्या. ठीक आहे, आलास ना, बरं वाटलं. आता काय बाबा, मोठा झालास तू. अहो कसं काय. बर चल, इथे गरम होते, आपण आज जाऊया. हो. चल. बस, मी तुझ्यासाठी मस्त खाऊ घेऊन येते. बस रे. घे. आणि ओळख कशाचं केलंय ते. तुम्ही तू घे रे. कसं झालंय? छान, मार्वलस. ओळखलंस कशाचं आहे? नाही ना? अरे सीताफळाचं आहे. अरे वा, खरंच की छान. अरे हो, तू त्या जोशींच्या कविता संग्रहाचं कव्हर करतोयस ना? हो. वाचल्यास कविता? ताई, तुम्ही वाचल्यात? अरे तो स्वतःच आला होता इथे वाचायला. वैशाली अगदी वेडी आहे त्याच्या कवितांची. पण मला की नाही ते कविता फारच मवाळ वाटल्या. म्हणजे असं वाटलं की आपलंच काहीतरी क्षुद्र दुःख कुरवाळत बसलाय. बरं, त्या दुःखाला काही आवाका देखील नाही, काही फोर्सच नाही आहे कवितांना. एक्झॅक्टली. ताई, मी आता येताना त्या कव्हरचाच विचार करत होतो, तेव्हा एक्झॅक्टली हेच शब्द माझ्या डोक्यात आले. मवाळ, संकुचित, आत्मकेंद्री. नाही, तशाही कविता असायला हरकत नाही, पण
त्याला काही पर्स्पेक्टिव्ह नको का? आता तुझ्याही कविता मला आवडतात, कारण तुझं तुझ्या परीनं जगण्याचं आयुष्याचं एक पर्स्पेक्टिव्ह आहे, ते वाचताना माझ्यापर्यंत पोचतं. ओ बाय द वे, बरी आठवण झाली, तुझ्या मागच्या 2 अंकातल्या दोन्ही कविता मला आवडल्या नाहीत. राग येऊ देऊ नकोस, पण खरंच सांगते. का? ही कसली नवीन भानगड काढलीस तू एलिनेशनची? अरे एकटेपणाचं एवढं कौतुक? अशाच कविता लिहित राहशील तर त्या जोशीच्या वळणावर जाशील लवकरच. ताई, तुम्हाला त्या कविता कृत्रिम वाटतात? कृत्रिम म्हणाले मी? मग ही एलिनेशनचं चारी बाजूनं झिटकारल्या जात असल्याचं दुःख तुम्हाला पटत नाही? नाही, तसं नाही मी म्हणत आहे रे, पण मला या तुझ्या 2 कविता वाचून असं वाटलं की ही भावना तुझ्या गैरसमजातून निर्माण झाली आहे. अरे कितीतरी लोक चळवळे आहेत, भगवान बघ, सुखदेव बघ, त्यांना काही गंड आहेत? नाही, मी समजू शकते की तुझे वैयक्तिक अनुभव आणि दुःख यांचे संस्कार तुझ्या कवितांवर व्हायला हवेत, पण एक लक्षात घे, तू एकटा म्हणजे सर्व समाज नव्हे. तुझ्या अत्यंत खाजगी अनुभवांचं आणि दुःखाचं असं तू वैश्वीकरण करायला लागलास तर मात्र पटणार नाही मला ते. हे बघ, तुझ्या अत्यंत खाजगी अनुभवांचं आणि दुःखांचं वैश्वीकरण करण्याचा हट्ट करू नकोस. बाकीच्या विद्रोही चळवळी, आक्रमक विचार, समाजाचा फोर्स हा तू लक्षात घेणार आहेस की नाहीस? I understand. I even feel as intensely as you do. पण मला असं वाटतं की तू तुझ्या अनुभवांचे धागे सोडता कामा नयेस. ते सोडलेस ना तर तुझी कविता खूप एकाकी होईल, आणि त्याचं पुरेपूर भान ठेवलंस तर तुझी कविता खूप मोठी होण्याच्या लायकीची आहे. ताई, काय बोलावं खरंच काही कळत नाही, पण ताई खरं सांगू, मला तुमचा शब्द न शब्द पटला. चल, राग आलाय तुला? अहो खरंच सांगतोय. नाही खरंच. अरे तुझ्या कविता मला आवडतात म्हणून बोलते मी. एरवी बोलले असते का? नाही. हे बघ, तुझ्या जाहिरातींच्या डिझाईन्स बद्दल मी काय बोलते नाही ना? अरे हो, भगवान काय म्हणतोय? भेटला होता का हल्ली? नाही, काय महिनाभरात गाठ नाही त्याची. कसं चाललंय त्याचं? काही गाठभेट नाही, पेपरमध्ये काही बातमी नाही. काय नाही, ठीक चालू आहे. ठीक चाललंय ना? म्हटलं पुरात तुरुंगात वगैरे गेला का काय? हा म्हणजे भारी चळवळी पोर आहे खरंच. मला सतत त्याची काळजी लागून राहिलेली असते. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का ताई? तुम्ही आजवर किती पैसे दिलेत भगवानला चळवळीसाठी म्हणून? कोणाच ठाऊ, कोणी हिशेब ठेवलाय? तो आला की त्याला पैसे द्यायचे एवढंच. आता तर तो येतच नाही. आता आला तर देऊ नका. का? दारू पितो म्हणून? पिऊ दे रे, कोण पित नाही, सगळेच पितात. पण तो काम करतो ना गरिबांसाठी, धडपडतो ना. तो अत्यंत क्रांतिकारी आहे. आपण सगळे बुळबुळीत आहोत रे. तुम्ही काही म्हणा, पण भगवानचं लक्षण काही खरं नाही. तुला काय वाटलं नागेश? मला माहित नाही? अरे सगळं कळतं मला. पुष्कळ लोक भेटतात, बोलतात. तू सांगितलं नाहीस तरी लोक सांगतात. भगवान दारू पितो, हातभट्टी घेतो, जुगार खेळतो, पैसे उडवतो.
हल्ली तर काय म्हणे, वेश्यांकडे पडलेला असतो. सगळं कळतं मला. असं वाटतं एवढं चांगलं पोर वाया जातं कामा नये. म्हणून वाटतं त्यानं मला एकदा तरी भेटावं. त्याला रोखण्याचे सगळे प्रयत्न जेवढे शक्य आहेत तेवढे सगळे मी करीन, पण त्याने एकदा तरी मला भेटावं. पण एवढं असूनही मी त्याला वाईट म्हणणार नाही, खरंच नाही. अरे विकनेसेस कोणामध्ये नसतात, पुष्कळ लोकांमध्ये असतात. प्रश्न आहे तो त्याच्या प्रामाणिकपणाचा. आणि माझी खात्री आहे तो आपल्या कार्याच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आहे. त्याच्या चळवळीवर त्याची पूर्ण निष्ठा आहे. नाही म्हटलं तरी दलितांच्या चळवळीला केवढी गती दिली त्यांनी. अरे या संधी साधू पुढाऱ्यांच्या डबक्यामध्ये दलितांचं राजकारण अडकून पडलं होतं, त्यानं बाहेर काढलं. ते किती तरुणांना, किती पोरांना दिशा दिली त्यांनी, पेटवून उठवलं. हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय इग्नोर करण्यासारखं आहे? आणि मुख्य म्हणजे तो प्रतिगामी नाहीये. कम्युनिस्टांपासून तो 4 हात लांब आहे, एका अर्थी बरंच आहे. नाहीतरी आपल्या देशातल्या कम्युनिस्टांना एवढ्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? त्यांच्या पिपाण्या फक्त वर्गयुद्धाच्या. ज्या वर्गयुद्धाला स्वतः सामोरं जायची त्यांची तयारी नाहीये. इनफॅक्ट त्यांना ते नकोच आहे. म्हणून मला भगवानचं कौतुक वाटतं. तो खऱ्या अर्थी क्रांतिकारी पोटेन्शियल असलेला माणूस आहे. नाही, मला माहिती आहे त्याच्या खाजगी आयुष्यात तो भ्रष्ट असेलही, नाही म्हणणार नाही मी. अरे पण भ्रष्ट तरी का म्हणायचं आपण? कुठल्या नीती अनीतीच्या नियमांनी आपण त्याला भ्रष्ट ठरवायचं? मला माहिती आहे तो आपल्या कामाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आहे. त्याच्या कामावर, चळवळीवर त्याची निष्ठा आहे. आणि हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. बस. दरवेळी भगवानच्या पदरात तुमच्याकडून जरा जास्तच माफ पडतं. पण ताई, तुम्ही म्हणता ते सगळं अगदी खरं आहे. भगवानला आपण सगळे जवळून ओळखतो. तो कसा आहे, काय करतो ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी तुम्ही म्हणता ती सगळी चळवळीची, राजकारणाची दृष्टी त्याच्याकडे आहे. तुम्ही चिकटवतात ते सगळे गुण त्याच्याकडे आहेत असं तुम्हाला वाटतं? बरं, जितक्या गांभीर्याने तुम्ही त्याच्या चळवळीचा विचार करतात, तो स्वतः करतो आहे असं तुम्हाला खरंच वाटतं? बरं, तो स्वतः माणूस म्हणून सिन्सिअर आहे असंही तुम्हाला वाटतं? ताई, एकदा तुम्ही त्याला जवळून भेटा, धक्का बसेल तुम्हाला.